आज आपण कोळंबी मसाला कसा करणार आहे हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। बारीक चिरलेला 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, कोथिंबीर भरपूर, टोमॅटो घेतले आहेत 2 बारीक चिरलेले, आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद, धनिया पावडर, लाल मिरची पावडर, गोडा मसाला। आणि आपण ही अशी कोळंबी घेतलेली आहे, ती व्यवस्थित 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून आणि त्याच्यावरचं काढून घेतलेलं आहे। ते कसं काढायचं हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। आता आपण कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेऊया। आपलं तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये जो हा बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकू। कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असताना त्यामध्ये जर आपण मीठ टाकलं ना तर तो लवकर परतला जातो, त्यामुळे आपण आता पहिले मीठ टाकून घेणार आहे चवीपुरतं। आता आपला व्यवस्थित मऊ झालेला आहे, आपल्याला पूर्ण तो ब्राऊन नाही करायचा, फक्त शिजवून घेतला आपण कांदा। त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर। कोथिंबीर फोडणीला टाकली की त्याचा वास खूप छान येतो, त्याच्यामुळे आपण आता कोथिंबीर पण त्यात थोडीशी ॲड केली आहे। अजून जरा एक अर्धा मिनिट परतून घेऊया आपण व्यवस्थित टोमॅटो आणि कोथिंबीर। आता आपले हे व्यवस्थित तेलामध्ये परतून झालेले, त्यामध्ये आता आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकू, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घेणार आहे मी। आणि मीठ आपण आधीच टाकलेलं होतं, त्यामुळे आता मी मीठ नाही टाकत आहे। आता हे मसाले आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया। तुम्हाला जर लाल तिखटच्या ऐवजी तुमचा घरचा काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला जर टाकायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा ॲड करू शकता। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण कोळंबी घेतली होती स्वच्छ धुवून ती टाकून घेऊया। मी मोठ्या साईजमधली कोळंबी घेतली आहे, तुम्ही छोटी पण घेऊ शकता। आता ही मसाल्यामध्ये हलक्या हाताने व्यवस्थित परतून घ्यायची। आपण ही व्यवस्थित हलक्या हाताने मसाल्यांमध्ये परतून घेतली आहे सगळ्या। त्यामध्ये आता आपण 1 तांब्या गरम पाणी टाकून 10 मिनिटं ह्याला शिजून द्यायचे। आता याला 10 मिनिटात व्यवस्थित आपण शिजवून घेऊया। अशा प्रकारे आपला गरमागरम कोळंबी मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे। आणि तुम्ही बघू शकता हे ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी किंवा भाताबरोबर सुद्धा तुम्ही एकदम आवडीने खाऊ शकता। साध्या सोप्या पद्धतीने केलेला हा कोळंबी मसाला खाण्यासाठी खूप छान लागतो। तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि आवडल्यास कमेंट करून सांगा।